नमस्कार माझ्या गोड गोष्ट मित्रांनो. आजची गोष्ट शांत आहे पण मनात हलचल निर्माण करणारी आहे. आज आरव हरला. पण गोष्ट हरायची नाही. गोष्ट आहे हरल्यानंतर आपण काय करतो याची. एके दिवशी आरव आणि रोहन मैदानावर नेहमीसारखे खेळत होते. दोघंही खूप उत्साहात होते. खेळता खेळता रोहन म्हणाला, चल शर्यत लावूया. आरव लगेच तयार झाला, कारण त्याला वाटत होतं आज तो नक्की जिंकेल. दोघे रेषेजवळ उभे राहिले. 3, 2, 1. दोघे जोरात धावले. आरव पूर्ण ताकदीने धावत होता. त्याच्या चेहऱ्यावर एकच विचार होता, मला जिंकायचंच आहे. पहिल्या काही पावलांत तो पुढे होता. त्याला वाटलं, झालं, मी जिंकतोय. पण मग रोहनचा वेग अचानक वाढला. तो पुढे सरकला. आरव अजून जोर लावू लागला, पण अंतर वाढत गेलं. शर्यत संपली आणि रोहन जिंकला. आरव थांबला. तो जोरजोरात धापा टाकत होता. त्याचा श्वास वेगात होता, पण त्याच्या मनातली धडधड त्याहून जास्त होती. त्याच्या पायांपेक्षा त्याचा अभिमान जास्त दुखला होता. तो खाली पाहत उभा राहिला आणि लगेच स्वतःशीच म्हणाला, रोहन आधीच हल्ला होता. जमीन सरळ नव्हती, माझे बूट नीट नव्हते, कारणं तयार होती. एका मागोमाग एक. जणू हरायची चूक त्याची नव्हतीच. घरी येताना तो शांत होता, पण ती शांतता रागाची होती. बाबांनी विचारलं, काय रे, चेहरा असा का? काय झाले? आरव म्हणाला, मी हरलो, पण ती माझी चूक नाही. बाबा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले. ना राग ना निराशा, फक्त शांत नजर. मग ते म्हणाले, आरव, हरल्यानंतर कारणं शोधणं सोपं असतं, पण कारणं सोडून सराव सुरू करणारा खरंच पुढे जातो. बस इतकंच. आरव काही बोलला नाही. तो आपल्या खोलीत गेला. खिडकीत उभा राहिला. मैदान आठवत होतं. शर्यत आठवत होती. रोहन पुढे जाताना दिसत होता. बाबांचे शब्द मनात घुमत होते, कारणं शोधणं सोपं असतं. त्याला आठवलं, रोहन रोज सराव करत होता. आणि मी मात्र कधी कधी टाळत होतो. कधी कंटाळा, कधी आळस, कधी उद्या करू असं म्हणत होतो. तो शांत झाला. पहिल्यांदाच त्याने कारणं न शोधता स्वतःकडे पाहिलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मैदानावर एक मुलगा एकटाच धावत होता. ना शर्यत, ना टाळ्या, ना कारणं, फक्त पावलं, एका मागोमाग एक, शांतपणे. तो आरव होता. मोठं होणं म्हणजे नेहमी जिंकणं नाही. मोठं होणं म्हणजे हरल्यानंतर आरशात स्वतःकडे पाहणं आणि पुन्हा धावायला सुरुवात करणं. कधी कधी एक वाक्य आपल्याला इतरांकडे बोट दाखवणं थांबवतं आणि स्वतःला बदलायला शिकवतं. ही गोष्ट आरवच्या गोष्टी या मालिकेतील आहे. आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर गोष्ट मित्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टीसह.